अख्ख्या वर्षभर कुठलंच काही नियोजन नसताना शेवटच्या 5-6 दिवसामध्ये सगळं नियोजन करून आपण नेमकं गणपतीचं नियोजन कसं बसवलं आणि आपण नेमकं कोणची मूर्ती घेतली हे कळण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आपल्या वर्षभर कुठलंच काही नियोजन नव्हतं बरं का, पण मागच्या 7-8 दिवसामध्ये पोरांनी इतकं भारी नियोजन केलं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम खतरनाक काम करून दाखवलं. जे पोरं घरी बसून पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतः उचलून घेत नाही तेच पोर आज गणपतीसाठी इतके खतरनाक कष्ट घेते मला सुद्धा वाटलं नव्हतं बरं का, पण पोरांनी खरंच काहीतरी करूनच दाखवलं या वर्षी. आणि अगदी 8 दिवसापूर्वी जिथं काहीच नव्हतं तिथं पोरांनी इतकी भारी साफसफाई करून इतकं भारी गणपतीचं मंडप उभारलं ना का डायरेक्ट पाण्यावर सुद्धा चॅट झाले. मग गणपतीचा मंडप वगैरे तर झाला आणि त्याची सजावट आणि लाइटिंग पण झाली, पण आता फक्त एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीची, आणि ती आणण्यासाठी आपण निघलो होतो नेवाशा रोडला. आणि मग फायनली आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणायला तर आलो, पण इथं आल्यानंतर नेमकं इतक्या भारी भारी मूर्त्या होत्या ना का कोणची घ्यावं तेच आपल्याला काही कळाना भाऊ. आणि एवढ्या सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघितल्यानंतर आपण सुद्धा भरपूर कन्फ्युज झालो बरं का, पण शेवटी ना आपण एक मूर्ती ना बघूनच घेतली बरं का, आणि तीच आपण फायनल करायचं सुद्धा ठरवलं. आणि मग फायनली मूर्ती सिलेक्ट केली आपण, मस्त पैकी ना मूर्तीचा व्यवहार वगैरे करून घेतला, थोडे पैसे कमी जास्त केले आणि डायरेक्ट आहे ना आपल्या गणपती बाप्पाला आपण ना घेऊन मग डायरेक्ट आहे ना गावाकडे निघलो. आणि मित्रांनो, तुमचं सुद्धा आपल्याकडे अचानक मध्ये नियोजन होत असेल ना तर या व्हिडिओला ना कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया टाका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐसा साइड हा आलो.